ह्या प्रवृत्ती ज्या आहेत अशा हे ह्यांना कडक एकतर कार्यवाही झाली पाहिजे, शिक्षा झाली पाहिजे. फाशीवर देणं किंवा यांना अशा पद्धतीची शिक्षा देण्याच्या शेवटी दुसरा पर्याय नाही. सगळे बसून घ्या. राजेश बिरकर भाऊ सगळ्यांना बसून घ्यायला लगेच बैठक सुरू होती. अत्यंत दुर्दैवी घटना घडली. एका 4 वर्षाची मुलीवर अत्याचार करण्यात आला आणि त्याची हत्या करण्यात आली. नाही, हे म्हणजे ह्या प्रवृत्ती ज्या आहेत अशा हे ह्यांना कडक एकतर कार्यवाही झाली पाहिजे, शिक्षा झाली पाहिजे. फाशीवर देणं किंवा यांना अशा पद्धतीची शिक्षा देण्याच्या शेवटी दुसरा पर्याय नाही. आणि मी ही काय म्हणायचं, प्रवृत्तीच ही समाजामधली घाण आहे. अशी जी लहान मुलांवर किंवा आता 4 वर्षाची मुलगी किंवा अल्पवयीन मुलींवर पण जे काही प्रकार होतात, ह्या प्रवृत्त्या ठेचून काढल्या पाहिजेत. ह्याच्या विरोधात 100% सरकार, गृह विभाग योग्य ती कार्यवाही नक्की करल. ह्यातनं मला तर अगदी स्पष्ट सांगायचं की कुणालाही मुख्यमंत्री स्वतः गृहमंत्री आहेत, त्यामुळे कुणालाही याच्यातनं सोडलं जाणार नाही. जो कोणी आरोपी असेल आणि त्याला समजा मदत करणाऱ्या जो कोणी असेल, म्हणजे आरोपीला जर कोणी मदत केली असेल या प्रकरणात, तर त्यांना पण कडक शिक्षा ही होईल, ह्याची मी पीडितांच्या किंवा त्यांच्या समाजाच्या यांना खात्री देऊ इच्छितो.